नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर लोकप्रतिनिधी म्हटलं की आपापल्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा विकास यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामध्ये मग रस्त्याच्या संदर्भात असतील किंवा इतर कोणत्याही प्रश्नासंदर्भात असतील लोकप्रतिनिधी काम करतात. पण आपल्या भागातील नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात काही लोकप्रतिनिधी आहेत की लक्ष घालून काम करतात. अलीकडच्या काळात शिक्षणाच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत आणि विधानसभा निहाय जर बघितलं तर त्या मतदारसंघामध्ये शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कारण शिक्षण हे सध्या महागडं होत चाललं आहे. म्हणून आपल्या भागातील गोरगरीब ज्यांना मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याच भागामध्ये आधुनिक पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण कसं देता येईल याचा ध्यास घेऊन एक शिवाई लर्निंग ॲप नावाचा ॲप घेऊन हदगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे एक ॲप विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहेत. तर या ॲपच्या संदर्भामध्ये नेमकी त्या ॲपची वैशिष्ट्ये काय आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होईल या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याकरता ते आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. मी सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. साहेब जसं म्हणालो की मी शिवाई लर्निंग ॲप हे एक शैक्षणिक ॲप आपण घेऊन येत आहात ऑनलाईन पद्धतीचं. तर ही संकल्पना नेमकी कशी सुचली? कारण मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा एक पहिलाच प्रयोग असेल. संकल्पना एवढ्यामुळंच सुचली की मी नेहमी आरोग्य शिबिर घेत असतो. आरोग्य दूत म्हणतात आपल्याला. आणि आत्तापर्यंत माझे जवळजवळ कालचं 14 सप्टेंबरचं जे शिबिर होतं ते 26वे शिबिर होतं. अच्छा. तर ह्या आरोग्याबरोबर शिक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. आणि ग्रामीण भागातले शेतकरी मजूर ह्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्यासाठी एकतर परिस्थितीमुळं पुरत नाही. आणि ह्या आमच्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच राहून दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी मी थोडीशी विचारपूस केली. मी एकदा राजस्थान येथील कोटा या सेंटरला सुद्धा भेट दिली. अच्छा. कारण आपले ज्यांच्याकडे 4 पैसे आहेत ते लोक विद्यार्थी पालक आपल्या मुलाला कोट्याला ठेवतात. परंतु सगळ्यांनाच हे शक्य नाही. मी हे याची जवळून बघितलेलं आहे आणि ते ओळखून मी निर्णय घेतला की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं. म्हणून मी एक शिवाई लर्निंग ॲपच्या माध्यमातून ज्यांच्याकडं ऑनड्रॉइड मोबाईल आहेत अशा संपूर्ण हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात जेवढ्या मग जिल्हा परिषदच्या शाळा असो, खाजगी संस्था असो, सगळ्या संस्थेतल्या 5वी पासूनच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना, मग मुलं मुली सर्वच विद्यार्थ्यांना ह्या शिवाई लर्निंग ॲपच्या माध्यमातून त्यांना आम्ही मोफत, महाराष्ट्रातील पहिलाच मोफत शैक्षणिक उपक्रम हा माझा असू शकते असं मला तरी वाटते. अच्छा. आणि हा उपक्रम आपण आता येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आमच्या तालुक्यातल्या दोन्ही लोकार्पण करणार आहोत. साहेब आपण पुढे जाऊयात. हे ॲप जेव्हा विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून देणार आहोतच लवकर, पण वैशिष्ट्य काय असतील नेमकी याची, की काय विशेष काय त्याच्यामध्ये? विशेष हे ॲप आम्ही मोफत देणार आहोत. आता आमची सोमवारपासून उद्याच्या 2 टीम केल्या आम्ही. अच्छा. ते प्रत्येक 5वी पासूनच्या 10वीच्या सगळ्या शाळावर जाऊन प्रेझेंटेशन देणार आहेत. ओके. आणि विद्यार्थ्यांना सांगणार आहेत की हे ॲप कशा प्रकारचं आहे, या ॲपचा काय फायदा. त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक क्रॅच कार्ड देणार आहोत. बरं. जसं मोबाईलवर पहिले
क्रॅच केलं की पैसे मोबाईल मध्ये टाकले जायचे बरोबर आहे. आणि बॅलन्स टाकले जायचा आणि ते मोबाईल मग चालू व्हायचा. त्याच पद्धतीचं आम्ही ज्यांना ज्यांना हे क्रॅच कुपन देणार आहोत ओके, हे फक्त तेच लोक याचा वापर करू शकणार, अन्य कोणी याचा वापर करू शकणार नाही. बरं, याच्यामध्ये म्हणजे विज्ञान, गणित आणि इंग्रजी प्रामुख्यानं हे तीनच विषय आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना महत्वाचे वाटतात आणि थोडेसे म्हणजे अभ्यासात थोडस म्हणजे अवघड सुद्धा वाटतात. म्हणून हे तीनच विषय फोकस करून ह्याच विषयाचं संपूर्ण मग ते समजा 5वा वर्ग, 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी घेतल्याच्या नंतर त्यांना कुठलं पाहिजे, त्यांना 6वा म्हणजे त्याच्यातला आपण काय म्हणतो धडा म्हणतो, ते 6वा धडा. सुरुवातीला त्या ऍप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवर जाऊन, त्याच्यानंतर नंतर क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यातला कितवा क्लास, 5वा क्लास, 5व्या क्लास मधला 6वा पाठ किंवा धडा, मग ते सब्जेक्ट आणि अतिशय उत्तम जे की ज्यांची किंमत 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे असा आम्ही मोफत देण्याचा निर्णय केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि कोटाच्या राजस्थानमधील कोटाच्या धर्तीवरचं हे शिक्षण आहे. माझी सर्व हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना ह्या ॲपचा आणि ह्या शिवाय ई लर्निंग ॲपचा वापर करावा एवढीच विनंती करतो. साहेब, जसं तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांना जो वर्ग पाहिजे तो वर्ग, जो धडा पाहिजे त्या विषयाचा धडा, म्हणजे इंग्रजी, गणित आणि विज्ञान या 3 विषयासाठी, विशेषतः इंग्रजीचं ग्रामर जे विद्यार्थ्यांना अवघड जातं, परीक्षेमध्ये जास्तीत जास्त भाग हा ग्रामरचा असतो. ही जी सोय आहे, मला वाटतं ग्रामीण भागामध्ये आता प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे. बरोबर. तर पालकांनी त्या मोबाईलचा गैरवापर मुलं करतात अशी जेव्हा एक तक्रार आहे, तर ही तक्रार दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात वही पेन न घेताही अभ्यास करता येतो यासाठी आपला मोबाईल आता पालकांनी विद्यार्थ्याला दिला पाहिजे. बरोबर, तुम्ही पालकांना काय सांगाल या संदर्भात? नाही, याच्यात अँड्रॉइड मोबाईल तर पाहिजेच, कारण आणि जनरली आता सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेच. तर बाकी कुठले आपण जे युट्यूबवर म्हणजे कॉमेडी किंवा इतर हे बघतो त्याच्यापेक्षा अँड्रॉइड मोबाईल जर आपल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला तर याच्या माध्यमातून खूप विद्यार्थ्यांचं म्हणजे भलंच होणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक शिक्षण प्रणाली यांच्या माध्यमातून अनुभवी तज्ञ शिक्षक वर्ग, राजस्थान कोटा येथील शिक्षण प्रणालीवर आधारित हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. आपल्या वेळेनुसार शिकण्याची संधी, बरोबर, म्हणजे जेव्हा जेव्हा केव्हा वेळ मिळेल आणि किती वेळेस बघू शकतो, रिपीट करू शकतो आपण ते. एखादा विद्यार्थी सर एखाद्या शाळेत जाऊ शकला नाही, आजारी आहे, परंतु त्यांना ह्याच्यावर परत रिपीट आपल्याला बघू शकतो. आणि रिकाम्या टायमात घरी जर या ऍपचा वापर केला तर निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होते. त्याच्यानंतर सिलेबस सोबत त्यांची फाउंडेशनची सुद्धा तयारी होते आणि सहज आणि सोपी शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर ऑनलाईन नोट्स, प्रॅक्टिस शीट्स, MCQs वर आधारित टेस्ट, जे सगळा अभ्यासक्रम आहे. एवढंच नाही तर याच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनियर, IITची तयारी शालेय शिक्षणापासूनच आपल्याला करून घ्यायची आहे. बरोबर, अगदी खरं आहे. कारण जसं आपण म्हणतो की नांदेड असेल किंवा इतर मोठी शहरं असतील त्या ठिकाणी जे क्लास चालतात, बरोबर, तिथं लाखोनं फीस आपल्याला मोजावी लागते. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये येऊन राहणं आणि शिक्षण घेणं हे परवडत नाही. म्हणून इच्छा ज्यांची आहे शिक्षणाची अशा विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम खरं तर या माध्यमातून आपण करत आहात. मला वाटतं की ह्या ॲपचा जास्तीत जास्त विद्यार्थी वापर करतील आणि पालक त्याच्यासाठी प्रोत्साहित होतील अशी आपण अपेक्षा करूयात. शेवटी आपण काय आवाहन कराल विद्यार्थ्यांना आणि पालकांना? आव्हान एवढंच करणार आहे की माझा खूप दिवसाचं म्हणजे चालू होतं. माझं तर स्वप्न असं होतं की ज्यावेळेस आपल्या शाळा खोलतात पहिल्या दिवशीच प्रत्येक शाळेवर किंवा विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बोलवायचं
आणि त्यांना ह्या ॲपची सुरुवात करून द्यायचं. परंतु मी जेव्हापासून याच्या मागे लागलो तर कालावधी खूप लागला. कारण ते प्रत्येकाला एक कार्ड देणार आपण आणि ते कार्ड क्रॅच करायचं आणि ते फक्त तेच ज्यांनी म्हणजे क्रॅच केलं तेच ह्याचा वापरू शकतो, यूज करू शकतो. आणि याच्यासाठी आमच्या हातगाव आणि हिमायतनगर मध्ये जवळपास एक 5वी ते 10वी पर्यंतचे 17 ते 18 हजार विद्यार्थी आहेत. या 17 ते 18 हजाराचं एवढे कार्ड तयार करणं, ते त्यांना कोड तयार करणं म्हणजे खूप जोखमीचं काम आहे आणि खूप लेंदी प्रोसेसचं काम आहे. याच्यात आमचा बराच कालावधी गेला म्हणून आम्हाला वेळ लागला. परंतु उद्याच्या दसरा महोत्सव आणि या नवरात्र महोत्सव उद्या सोमवारपासून 22 सप्टेंबर पासून चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ॲपचं शिवाई लर्निंग ॲपचं आम्ही अनावरण करणार आहे, ओपनिंग करणार आहे. आणि आमच्या तालुक्यातील म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रातील हातगाव आणि हिमायतनगर मधील 17 ते 18 हजार विद्यार्थ्यांना कोटाच्या धर्तीवर मोफत शिक्षणासाठी ॲप म्हणजे त्या दिवशीपासून ऑनलाईन आधुनिक शिक्षण पद्धतीची दारं आपण विद्यार्थ्यांसाठी खुली करून देणार आहोत. निश्चितच. खरं तर याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थी करतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आणि निश्चितपणे आपला जो हा उपक्रम आहे महाराष्ट्रातले इतर लोकप्रतिनिधी देखील त्याचं अनुकरण करतील अशी आपण अपेक्षा करूयात. खरं तर अभिनंदनीय हा उपक्रम आहे आणि आपल्या माध्यमातून गोरगरिबाची मुलं शिकतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील आणि नवी दिशा त्यांना मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. या उपक्रमाबद्दल आपलं अभिनंदन आणि वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब, आभारी हो आपल्या चॅनलचे.